एका इकडे धनंजय मुंडे बंगला सोडत नाही म्हणून कारवाई होत नाही. सामान्य लोकांसाठी काही राहिलंच नाही देशामध्ये. आणि तुम्ही मस्त 4 ड्रॉप पावडर लावून फिरायचं का? उत्पादनापेक्षा उत्पन्न महत्वाचं आहे. आणि उत्पादन झालं तरी उत्पन्न भेटत नसतं. एका इकडे माफी द्यायची, दुसऱ्या इकडे शेतकऱ्याच्या अडचणी वाढवायच्या. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. आणि त्यावर वारंवार आम्ही मुख्यमंत्र्यांचे निर्देश दिल्यावर एकही बँक काय करत नाही. मेसेज करतो मुख्यमंत्री कार्यालयातून, त्या मॅनेजरला फोन होतं, म्हटलं तुम्ही कलेक्टरला सांगा ना. एका इकडे धनंजय मुंडे बंगला सोडत नाही म्हणून कारवाई होत नाही, आणि दुसरीकडे आम्ही थकीत, शेतकरी थकीत राहिला तर तुम्ही आमचं खातं होल्ड करता. सामान्य लोकांसाठी काही राहिलंच नाही देशामध्ये. जे काही आहे ते फक्त नेते आणि अधिकाऱ्यांसाठी आहे. मस्त जगा तुम्ही बढियापैकी. आम्ही रोज आत्महत्या करतो आमचं शेतकरी, आणि तुम्ही मस्त 4 ड्रॉप पावडर लावून फिरायचं. शकले नव्हते, परंतु आता राहू केतू निघून गेले, त्यामुळे ते फडणवीस मुख्यमंत्री झाले असं गोंडेंनी काल कार्यक्रमात म्हटलं. आता त्यांनी स्पष्ट म्हणाले पाहिजे होते कोणते राहू केतू आहेत. खरं तर राहू केतूपेक्षा ईव्हीएम मशीन केलेला चमत्कार आहे. 2019 मध्ये जर आपण पाहिलं तर फडणवीस मुख्यमंत्री होणार होते, परंतु चपट्या पायाचे लोक सरकारमध्ये आले, राजकारणात आले, त्यामुळं जे आहे ते फडणवीस मुख्यमंत्री होऊ शकले असं एक नितीश राणेंनी काल म्हटलं. आता मुख्यमंत्री झाल्यावर काय करतायत ते बघा ना. तुम्ही जे बोलले ते करा. तर ते तुम्ही मुख्यमंत्री झाले ना, आता मागं का झाले नाही याच्यापेक्षा आता मुख्यमंत्री झाल्यावर आम्ही काय करू शकतो ते बघा. ते म्हणतात आम्ही नदीजोड प्रकल्प करतो, बुलढाणापर्यंत नेतो. तो काय नरसिंगरावनं आश्वासन दिलं होतं ते गेल्यावर नरखेडची रेल्वे सुरू झाली. काही गोष्टी मला एक सांगा ज्या दीर्घकाळ चालणाऱ्या आहेत, त्या आतापासून चॉकलेट टाकून शेतकऱ्याला भुलभुल्या करत चुकीचं आहे. तुम्ही या 5-6 वर्षात, तुमच्या 5 वर्षात काळात होणारे प्रकल्प सांगा. त्या शेतकऱ्यासाठी निवड पाणी देऊन नाही चालत. मी धाडाव सांगतोय तुम्हाला का? उत्पादनापेक्षा उत्पन्न महत्वाचं आहे. आणि उत्पादन झालं तरी उत्पन्न भेटत नसतं तर त्या उत्पादनाला काय मरायचं आम्ही? शेतीला पाणी पाहिजे, विद्युत पाहिजे. सोलरवरच्या लाईटचा मोटर चालतं का? विचारा मुख्यमंत्र्याला. तर बावनकुळेंना हे पाहिलं पाहिजे. तिथे तुमचे 9% दिसत नाही. सोलरवर अर्ध्याधिक 100, आम्ही पाहिजे 90% पंप चालत नाही. आणि तुम्ही जबरदस्ती करताय. कृषी पंप भेटत नाही, विद्युत लाईन देणं बंद केलं तुम्ही. एका इकडे माफी द्यायची, दुसऱ्या इकडे शेतकऱ्याच्या अडचणी वाढवायच्या. हे कुठला धंदा लावलाय तुम्ही? पहा तुम्ही सोलरचे पंप चालते का? तुम्ही दाखवतो उद्या तुम्हाला लागलं. एक शेवटला प्रश्न, माधुरी हत्तीनी आहे कोल्हापूर मध्ये, तिला वनतारामध्ये नेलेला आहे अंबानीच्या, ती परत यावी यासाठी काल कोल्हापूरमध्ये पायदळ यात्रा देखील लोकांनी काढल्या. स्वाक्षरी मोहीम सध्या सुरू आहे. काय डुकर शेतकऱ्याला आणि हत्ती अंबानीले. जसा पैसा आहे तसा प्राणी आहे. डुकर घेऊन जा ना म्हणा अंबानीला. इतका सेवक आहे त्याला. आम्ही 2000 डुकर देतो, 1 हत्तीने वापस करून दे म्हणे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.